19, 20, 21च्या दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. ओढे नाल्याला पाणी येणार आहे म्हणून तुम्ही ह्या मुंबईकरांना, पुणेकरांना, पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, जनतेने काळजी घेण्याचं कारण मुंबई, पुणे, नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर सुरत, गुजरात तिकडे देखील पाऊस राहणार आहे. सुरतकडे देखील पडणार आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये खंडवा, बेतूल ह्या भागात देखील पडणार आहे. इंदोरकडे पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं. अहमदाबाद सगळीकडे म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस सगळीकडे जवळपास 21-22 पर्यंत म्हणजे दुसऱ्या राज्यात 22 तारखेपर्यंत, गुजरातकडे 22 पर्यंत राहणार आहे म्हणून हा अंदाज यायचा. फक्त महाराष्ट्रामध्ये मात्र 20 तारखेला 21 तारखेपासून पावसाचा जोर कमी होईल. 21, 22, 23, 24, 25 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडं राहील. ऊन देखील पडणार आहे. पण राज्यात सांगायचं झालं तर विभागावे सांगतो म्हणजे पूर्व विदर्भामध्ये आज रात्रीच्याला म्हणजे पूर्व विदर्भामध्ये आज रात्री उद्यापासून मात्र नागपूर जिल्हा झालं, त्याच्यानंतर वर्धा जिल्हा झालं, चंद्रपूर, त्याच्यानंतर यवतमाळ, भंडारा, गोंदिया त्या भागामध्ये मात्र 18, 19, 20चा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात 6 जिल्ह्यातल्या लोकांनी. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर अमरावती जिल्हा, त्याच्यानंतर अचलपूर तालुका, परतवाडा, दर्यापूर त्या भागामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचं आहे. आणि ह्या पावसामध्ये तुम्हाला सांगतो की विजा कसा वाजतो, विजाचा आवाज कडकडाट होतो, पण हे आवाज तुम्हाला एक सांगू इच्छितो याचा जसं असं बँड कसा होता धमकन वाजतो तसा हे विजेचा आवाज असणार आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून कल्पना दिली. त्याच्यानंतर कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. आता आज रात्रीपासून समजा आज रात्रीपासून म्हणजे 17 ते रात्रीपासून ते 20 तारखेपर्यंत काही जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे, काही तालुक्यामध्ये पडणार आहे, काही मंडळामध्ये अतिवृष्टी होणार आहे कारण की हे पावसामध्ये खूप म्हणजे जास्त पडणार आहे. आता हेच आता इकडला तर बॅटिंग आणखीन आहेच आहे म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्याची ही बॅटिंग आहे. पण आता वरुण राजाची बॅटिंग काय होणार आहे माहिती आहे का, इकडं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडं आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातला ते इकडला कडाष्टी भाग तो देखील येतो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अहिल्यानगर येतो, संगमनेर येतो, त्याच्यानंतर संगमनेर आपला अहिल्यानगरचे बरेच तालुके येतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो की पुण्याकडं, पुणे, जुन्नर त्या भागात म्हणजे पुण्याकडे देखील समजा काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून पुणे भागातील त्या तितक्या एरियातील सगळ्या पुणे तालुक्यातील मंडळातील शेतकऱ्यांनी काय करा, खूप पाऊस पडला की तुम्ही तुमची काळजी घ्या कारण की आता वरुण राजाची बॅटिंग आता पुणेपासून ते इकडं गुजरातपर्यंत म्हणजे अहमदाबादपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडं अशी बॅटिंग चालणार आहे म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणजे हा पाऊस उत्तर महाराष्ट्र, पुणे, नाशिक, इगतपुरी, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, चाळीसगाव ह्या पट्ट्यामध्ये आता जरा जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात.